नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णवच्या गाडीची काच आता ईश्वरीने फोडलेली असते. त्यामुळे त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तो म्हणतो की "पन्नायचे आणि तुझं हे लॉकेट परत घेऊन जायचं." तेव्हा अर्णव म्हणतो, "आकाश, बघतोयस ना, ज्या मुलीने माझ्या गाडीची काच फोडली आहे ना, तिचंच हे लॉकेट आहे आणि जोपर्यंत ती माझे पैसे परत करत नाही, तोपर्यंत मी तिला तिचं हे लॉकेटसुद्धा परत करणार नाही आहे." तेव्हा आकाश म्हणत असतो, "दादा, त्या मुलीला एवढा त्रास होत नसेल ना, तेवढा त्रास तुला होतोय ह्या काचेचा आणि तुला त्या गोष्टीचा आता खूप जास्त त्रास होईल. तेव्हा तू एक काम कर, त्या मुलीचं लॉकेटसुद्धा ठेवून दे आणि ह्या गाडीची काचसुद्धा मी बदलून घेतोय. जाऊ दे आता सगळं. तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतोयस?" तेव्हा अर्णव म्हणतो, "अजिबात नाही हां. ह्या गाडीची काच मी सांगत नाही तोपर्यंत कुणीही बदलायची नाही आहे. कारण जेव्हा जेव्हा मी बघत राहीन ना, तेव्हा तेव्हा मुलीने केलेला माझा इन्सल्ट माझ्या लक्षात राहील. तेव्हा इकडे तिच्याकडून मला चांगलाच बदला घ्यायचा आहे," असं अर्णव म्हणत असतो. त्यानंतरला इथे मामी लादी पुसत असते. तेव्हा ईश्वरी तिथे येते. तिला असं वाटत असतं की मामी ही त्या ठिकाणची नोकर आहे. तेव्हा मामी म्हणत असते की "किती काम करायचं आहे मी या घरामध्ये, अजून किती बाकी आहे." तेव्हा ईश्वरी म्हणत असते की "या या घरातल्या नोकर दिसतायत, पण या घरातली माणसं नोकरांनासुद्धा एवढ्या भारी भारी साड्या देतात." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "किती चांगली गोष्ट आहे ना." तेव्हा मामी म्हणत असतात, "या लोकांना काय करायचं आहे? मला आपले सगळेजणं राबवून घेत आहेत." तेव्हा ईश्वरी म्हणते, "अहो, तुम्ही असं कशाला विचार करताय? एवढ्या घरामध्ये नोकरी मिळणं, ते सुद्धा साफसफाईची नोकरी, ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला कळतंय का? नाहीतर अशा ठिकाणी कुणाला नोकरी मिळते सांगा बरं तुम्ही? आणि तुम्ही नशिबवान आहात की तुम्हाला या ठिकाणी काम करायला मिळतंय." तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, "अगं, तू कुणाला बोलतीयेस? मी तुला कामवाली वाटते का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "मग काय झालं? आता सगळेजण आपल्याला घरातले मानत असले तरीसुद्धा आपण आपली जागा विसरायची नाही. हे बघा, इथे तुम्ही काम करताय ना, इथल्या लोकांचा, इथल्या मोठ्या लोकांचा मान ठेवायचा, त्यांचं रिस्पेक्ट करायचं." असं ईश्वरी मामींना म्हणते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, "हिला मी या घरातली नोकर वाटते का? माझ्याकडे बघून कळत नाही का तिला, मी नोकर आहे की कोण आहे ते?" तेव्हा वल्लरीला ईश्वरीच्या वागण्याचा राग आलेला असतो. तर इकडे आत्या म्हणत असते की "कुठे राहिली ही ईश्वरी? जिथे जाते तिथे गोंधळ घालून ठेवते." तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, "अगं आत्या, असं काही होणार नाही. महत्त्वाच्या कामासाठी गेले ना, तिला उशीर होत असेल, पण असा गोंधळ ती घालून ठेवणार नाही आहे." तेवढ्यातच तिथे ईश्वरी रिक्षामधून आलेली असते. तेव्हा नमू म्हणते, "ती बघ आत्या, ईश्वरी आली आपली." ईश्वरी आल्यानंतर आत्या तिच्याजवळ जातात आणि तिला विचारतात, "काय झालं? साड्यांचं काय झालं? आपल्याला ऑर्डर मिळाली आहे का साड्यांची?" तेव्हा ईश्वरी आता नाटक करायचं ठरवते. ती म्हणते की "आत्या, अगं आत्या, काय सांगू तुला?" तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, "अगं बोल ना, सांग लवकर. काय सांगायचं आहे ते सांग. आपल्याला ऑर्डर मिळाली का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "आत्या, मी तिथे गेले आणि त्या लोकांनी आपल्याला सगळीच्या सगळी ऑर्डर दिली. आपल्याला साड्यांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत. ते सुद्धा 200 साड्यांच्या ऑर्डर." तेव्हा इथे आत्याला खूप जास्त आनंद होतो आणि ती म्हणत असते की "किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बघ ना, आपल्याला 200 साड्यांची ऑर्डर मिळालेली आहे. ही तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण तू खरं बोलतेस ना, की खोटं बोलतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "आत्या, अगं मी कशाला खोटं बोलू? तू सांग बरं आता. आपल्याला 200 साड्यांची ऑर्डर मिळाली. ही तर खूप चांगली गोष्ट आहे ना. म्हणून ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी लवकर घरी आले." तेव्हा इकडे वसू आत्या म्हणत असते, "खरंच खूप जास्त आनंदाची बातमी आहे. मला तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे. त्या लोकांनी तुला ॲडव्हान्स वगैरे दिला का?" तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, "आत्या, अगं 200 साड्यांची ऑर्डर मिळाली ना, त्या खुशीमध्ये मी त्यांच्याकडून ॲडव्हान्सच घेतला नाही आहे." तेव्हा इथे आत्या म्हणतात, "अगं मला विश्वास बसत नाही आहे की आपल्याला 200 साड्यांची ऑर्डर मिळाली आहे. नमू, अगं मला चिमटा तरी घे गं." तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणते, "आत्या, मी चिमटा घेते ना." आणि इथे ईश्वरी तिला खूपच जास्त जोरात चिमटा घेते. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, "अगं बाई, चिमटा घेतेस की माझी कातडी सोलून काढतेस मला कळत नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. वसू म्हणत असते की "आज माझ्या मनासारखी गोष्ट घडलेली आहे. देवाजवळ नमू साखर ठेव आणि आज काहीतरी गोडाधोडाचं सुद्धा झालं पाहिजे." तेव्हा नमू म्हणत असते की "चला, आता आत्या तर खुश आहे ना, ही ऑर्डर आता सगळीच्या सगळी मिळू दे." आणि मग इथे आत्या
ईश्वरीला काम करण्यासाठी सुद्धा परवानगी देईल, नोकरी करण्यासाठी. त्यानंतरला इथे आता अंजलीने ही सगळी ऑर्डर दिलेली असते. हे सगळं सांगितलेलं असतं इथे ईश्वरीने आपल्या आत्याला. आणि इथे आजी अंजलीला म्हणत असतात की ह्या साड्या तर खूपच जास्त छान आहेत. यातल्या तुला ज्या ज्या साड्या आवडल्यात त्या बाजूला करून ठेव आणि मग बाकीच्या साड्या आपल्या इथे ज्या महिला येतील ना त्यांना आपण देऊ. तर इथे हळदी कुंकूसाठी आता महिला घरी येणार असतात आणि त्यांच्यासाठी साड्या खरेदी करायच्या असतात. पण इथे आता ईश्वरीला ऑर्डर दिलेली असते. ते मात्र इथे मामीला आता मान्य नसतं. कारण ईश्वरी तिला इथे कामवाली समजलेली असते म्हणून. म्हणून इथे मामी सगळा राग ईश्वरीवरती काढायचा ठरवतात. त्या म्हणतात की या साड्या आणल्यात का? एवढ्या लोएस्ट तू बघून आणल्या नाहीस का यावेळेला अंजली? तेव्हा अंजली म्हणत असते, अगं मामी असं काय करतेस? साड्या तू नीट बघ तरी. साड्या खरंच खूप छान आहेत. म्हणून तर आपण 200 साड्यांची ऑर्डर केली आहे ना. तेव्हा मामी म्हणतात, काय बोलतेस काय? आणि इथे ती बोलता बोलता एक साडी बाजूला घेते आणि ती साडी फाडून टाकते. हातामधून पिन घेते आणि त्या साडीचे दोरे वगैरे काढून त्या साडीला ती पूर्णपणे आता फाडून टाकते आणि म्हणते, अरे देवा, हे बघा, ही साडी तर फाटली आहे. आता ही साडी आपण त्या बायकांना देणार होतो का? तुम्ही बघितलंत ना, आता जर ही साडी दिली असती तर केवढा मोठा अपशकुन झाला असता. लक्षात येते का तुमच्या? देवाच्या कार्यक्रमासाठी त्या बायका येणार होत्या आणि त्यांना आपण अशी फाटकी साडी देणार होतो. बरं झालं आत्ताच लक्षात आलं. बाकीच्या साड्यासुद्धा लवकरात लवकर बघून घ्या. तेव्हा इकडे आता मामी म्हणत असतात, कशाला? ह्या डिटेक्टिव्ह साड्या आहेत ना? तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, म्हणजे? तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, अगं आजी, डिटेक्टिव्ह साडी म्हणजे डिफेक्टिव्ह. ती फाटली आहे ना म्हणून मामी म्हणते. तेव्हा इथे मामी म्हणत असतात, नाहीतर काय? आता तुम्हीच सांगा मला आई, अशा साड्या खरेदी करून जर आपण त्या आलेल्या बायकांना दिल्या तर त्यांचा काय मान राहील? त्यांचा तर सरळ सरळ अपमानच होईल ना. म्हणून मी तुला म्हणते अंजली, आत्ताच्या आत्ता त्या मुलीला फोन कर. जिच्याकडून 200 साड्या ऑर्डर केल्यास ना त्या मुलीला फोन कर. ही अशी डिफेक्टिव्ह साडी आपल्याला दिलाय तिने, फसवणूक केलाय तिने आपली. तेव्हा आजी म्हणतात, अगं असं काय करतेस तू वल्लरी? अगं एखादी साडी जर अशी डिफेक्टिव्ह निघाली तर आपण आता संपूर्ण ऑर्डर कॅन्सल करायची आहे का? बाकीच्या साड्या आपण बघून घेऊ ना. तेव्हा मामी म्हणतात, नाही अजिबात नाही, फोन कर तिला. अगं साडीवाले काही कमी आहेत का? मी साड्या बघेन, तू नको काळजी करू. आधी त्या मुलीला फोन तर कर. तरी ते वल्लरीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. म्हणजे ईश्वरीला शिक्षा देण्यासाठी जणू काही ईश्वरीचा गैरसमज झालेला असतो. पण आता वल्लरीने म्हणजे मामीने जे काही केलेलं असतं ते सगळं अगदी जाणून बुजूनच केलेलं असतं. त्यानंतरला इथे वसू आत्या खूपच जास्त खुश असते. वसू आत्या म्हणत असते की चला, म्हणजे आता 200 साड्यांची ऑर्डर मिळाली. हा आनंद तर आहेच. हळूहळू असंच आपल्याला आता काम मिळायला हवं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आत्या, म्हणजे आता तू बघितलंस ना, आपल्याला एवढी मोठी ऑर्डर मिळाली. मग आता तुला माझ्याबद्दल काय वाटतं? तेव्हा आत्या म्हणते, काय वाटतं काय? आता आपल्याला लवकरात लवकर ती ऑर्डर पूर्ण करायची आहे. तेव्हा इकडे ईश्वरीला आपल्या नोकरीबद्दल बोलायचं असतं आणि तेवढ्यातच इथे अंजलीचा तिला फोन आलेला असतो. ती म्हणत असते की ज्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर मिळाली आहे ना त्यांचा फोन आला आहे. तेव्हा अंजली इथे ईश्वरीबरोबर खूप चांगल्या पद्धतीत बोलत असते. मात्र इथे जी आता मामी असते वल्लरी, तिने तिच्या हातातून फोन खेचून घेतलेला असतो आणि ती म्हणते, काय गं मुली, तू आम्हाला काही इथे डिफेक्टिव्ह पीस या साड्या दिलेल्या आहेस का? अगं सगळ्या साड्या फाटल्या असल्या तर आम्ही काय करायचं? एक साडी तर पूर्णपणे फाटली आहे. आम्हाला आता ही ऑर्डर तुला तर अजिबात द्यायची नाही आहे. आम्हाला ही ऑर्डर कॅन्सल करायची आहे असं वल्लरी म्हणते. ती म्हणते, वल्लरी म्हणते मी, आणि आता आम्हाला तू आणलेल्या साड्या नको आहेत, कळलं का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी, अगं याला काय अर्थ आहे? एक साडी फाटली म्हणून सगळी ऑर्डर कॅन्सल करायची असते का? त्याच्यानंतर इकडे आता वसू आत्या म्हणत असते, काय झालं सांगशील का काही? काय झालं ईश्वरी? तेव्हा ईश्वरी म्हणते आता मनामध्ये की मी आत्याला मगाशी सांगितलं होतं की आपल्याला 200 साड्यांची ऑर्डर मिळाली. तेव्हा आत्याला किती जास्त आनंद झाला होता आणि आता जर तिला कळलं की आपल्याला दिली ऑर्डर कॅन्सल झाली तर तिला किती वाईट वाटेल आणि ती घरामध्ये वेगळा तमाशा करेल. तो काही वेगळाच करायचं तर आता काय करायचं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण त्यांनी असा कसा फोन केला? ईश्वरी म्हणते, आत्या, अगं खूपच इथे बॅड न्यूज आहे.
तेव्हा वसू आत्या म्हणते, काय झाले, काही सांगशील का? ईश्वरी म्हणते, आपल्याला 200 साड्यांची जी ऑर्डर मिळाली होती ती ऑर्डर कॅन्सल झालेली आहे. तेव्हा इकडे वसू आत्या म्हणते, काय कॅन्सल झाली? पण का? आणि इथे आता वसू आत्याला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा इकडे नमू तिचा पंप आणून तिला देते. त्यानंतरला ईश्वरी तिला पाणी प्यायला देत असते. तेव्हा ईश्वरीच्या हाताला धरून ती म्हणते की आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा आणि मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नकोस. मी आतमध्ये थांबते ना. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, आत्या तू माझ्यावरती रागवू नकोस गं. मी खरोखर त्यांना 200 साड्यांची ऑर्डर देऊन आले होते. त्यांनी मला सांगितलंसुद्धा होतं की उद्या सगळ्या साड्या घेऊन ये म्हणून. पण आता त्यांनी का फोन केला मला कळत नाही आहे. आणि ज्यांनी मला ऑर्डर दिली होती हा त्यांचा आवाज नव्हता, दुसरंच कुणीतरी बोलत होतं. मी उद्याच्या उद्या त्यांच्याकडे जाते आणि त्यांना विचारते की त्यांनी असं का केलं म्हणून. तेवढ्यातच तिथे आत्या म्हणत असतात, अगं ज्या लोकांनी ऑर्डर आपल्याकडे केल्या होत्या ना साड्या, त्यांचा फोन आला आहे. आता काय उत्तर देऊ मी त्यांना? तेव्हा ते दादा म्हणत असतात, अहो कुठे आहे तुमचा माणूस? तुमचा माणूस अजून साड्या घेऊन आलेलाच नाही आहे. संध्याकाळ झाली, मी कधीपासून वाट बघतोय. तेव्हा वसू आत्या म्हणत असतात, काय गं तू कुठे गेली होतीस साड्यांची ऑर्डर घेऊन? तुला माहिती आहे ज्या माणसाने आपल्याकडे साड्या ऑर्डर केल्या होत्या त्याचा फोन होता आता. आता सांग बरं तू काय करू मी? आता तू वेगळ्याच ठिकाणी ऑर्डर द्यायला गेली होतीस आणि तू खोटं बोलतेस का? सांग बरं, खोटं बोलतेस तू? इथे मुंबई फिरायला गेली होतीस का? उंडारायला गेली होतीस का सांग? तेव्हा शर्वरी म्हणत असते, तुम्ही दोघीजणी जरा शांत व्हा ना, शांत व्हा. कशाला उगाच भांडताय? तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्या अगं मी तुझ्याशी खोटं का बोलेन सांग बरं तू? मी तिथे गेले, त्यांना साड्या दाखवल्या, त्यांनी बघितल्यासुद्धा आणि मला म्हणाल्या की 200 साड्यांची ऑर्डर तुला दिली जाणार आहे, अशा छान छान साड्या घेऊन ये म्हणून. मग आता मी काय करू? तेव्हा वसू आत्या म्हणते, खोटं बोलतेस तू, एक नंबरचं खोटं. जर आता तसं असतं तर मग का बरं त्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की आपली ऑर्डर तिथे पोचलेलीच नाही आहे म्हणून तू दुसरं कुठल्या ठिकाणी गेली होतीस. आणि हे बघ मला माहिती आहे तू आहे ना नेहमी गडबडच करणार. एक कामसुद्धा तू नीट करणार नाही आहेस. गडबड घोटाळाच आहेस तू. आता इथे 1 मिनिटसुद्धा उभं राहू नकोस. आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात बाहेर यायचं नाही आहे ईश्वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्या असं नको करूस. तेव्हा आत्या म्हणतात, सांगितलं ना एकदा रूममध्ये जा म्हणून आणि अजिबात बाहेर यायचं नाही. तर इकडे आता अर्णव कपड्याची क्वालिटी ही चेक करत असतो. सगळे कपडे व्यवस्थित तपासून बघत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की ब्रो तुला आवडलेत ना, म्हणजे आपण या साड्या ऑर्डर करू शकतो ना? तेव्हा अर्णव म्हणतो की हो साड्या तर छान आहेत, ऑर्डर तर केल्या पाहिजे. मी सांगेपर्यंत पुढचं काही काम करू नका. मी सांगितल्यानंतर पटापट जे जे सॅम्पल तुम्हाला देतो ते सगळं ऑर्डर वगैरे करून घ्या, असं अर्णव म्हणत असतो. आणि एका बाजूला त्याला आता फोन करायचा असतो. फोन करत असताना पहिला नंबर असतो तो म्हणजे ईश्वरीचा आणि तो त्या नंबरकडे बघत असतो. त्याला आठवत असतं ईश्वरी त्याला म्हणालेली असते, काहीही झालं ना तरीसुद्धा तुझे पैसे दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. सगळ्यात आधी पहिले तुझे पैसे करेन तेव्हाच मी गप्प बसेन. तेव्हा इकडे मिस बॅड बॅड असं नाव तिचं त्याने सेव्ह केलेलं असतं आणि तो लगेच त्या नंबरवरती तिला फोनसुद्धा करतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आता माझं कुणाशी बोलायची इच्छा नाही आहे. मी कुणाचाही फोन उचलणार नाही आहे, माझी नाही आहे बोलण्याची इच्छा. तरीसुद्धा इथे फोन आता वाजतच असतं. तेव्हा इथे ईश्वरीने फोन उचलल्यानंतर अर्णव म्हणत असतो की काय कधी देणार आहेस माझे पैसे? लवकरात लवकर माझे 50,000 रुपये मला देऊन टाक, कळलं ना? तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राजेशने फोन केलेला असतो. तो म्हणत असतो ईश्वरीला की तुमच्यासाठी मी नोकरी बघितली आणि या हॉटेलमध्ये तुम्ही मला भेटायला या, असं सांगितलेलं असतं. आणि त्याच हॉटेलमध्ये अर्णवची मीटिंगसुद्धा असते आणि त्यामुळे इथे ईश्वरी म्हणते, खरंच तुम्ही माझ्यासाठी नोकरी शोधली? तेव्हा राजेश म्हणतो, हो ना, तुमच्यासाठी छान अशी नोकरी मी शोधलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर त्या हॉटेलमध्ये मला भेटायला या. मी ॲड्रेस पाठवतोय. कधी एकदा तुला डोळे भरून बघतोय असं झालं आहे मला, असं सुद्धा राजेश म्हणत असतो. तेवढ्यातच तिथे अंजली मागून येते आणि म्हणत असते की राजेश कुणाला भेटायला तुझा जीव एवढा आतुर झाला आहे, मला खरंच कळत नाही आहे. कोण आहे ती स्पेशल व्यक्ती?
तिला भेटण्यासाठी तू एवढा तयार झाला आहेस आणि तिची वाट बघतो आहेस. त्यानंतरला इथे आता प्रेस कॉन्फरन्स भरलेली असते. तिकडे अर्णव बसलेला असतो. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणत असते की प्रत्येक गोष्ट तुला सहज मिळते असं वाटतं ना, पण तसं नसतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडे कितीही पैसा असेल, कितीही तुझ्याकडे धनदौलत असेल, तरी पण तू गरीबच राहणार. हे सगळे तुझे पैसे घेऊन टाक. आणि ईश्वरी त्याच्या अंगावरती सगळे पैसे आता फेकून टाकते.